स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये एसटीच्या 4 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये बसमध्ये 26 वर्षीय एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। या प्रकरणी आता प्रताप सरनाईक यांनी कारवाई केलेली आहे अशी माहिती समजते। तर पीडित तरुणीनं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केलेली आहे। असीम सरोदे यांनी ही केस माझ्यासाठी लढावी अशी पीडित तरुणीची इच्छा आहे, त्यामुळे त्याचा काय निर्णय होतो हे सुद्धा बघावं लागणार आहे। तर पीडित तरुणी जी आहे तिने आता थेट पत्र याबाबतचं लिहिलेलं आहे आणि या प्रकरणात आता दोषी आढळलेल्या 4 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे असं सुद्धा समजते। शिवाय पीडित तरुणीने आता पुणे पोलीस आयुक्तांना थेट मागणी करणारं पत्र सुद्धा लिहिलंय। आजच ह्या 4ही आमच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। भविष्यामध्ये यापुढे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत, विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारच्या शिक्षेस सामोरं जावे लागेल अशी आज आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला हमी देतो। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही खरी शिवशाही आहे आणि ह्या शिवशाहीच्या माध्यमातून जर अशा प्रकारच्या गंभीर घटना ह्या राज्यात घडत असतील तर चुकीला कधीही क्षमा नाही।